डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळते. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आतापर्यंत स्टेशन वाईजचे 8 संघ एकूण या स्पर्धेत आपण खेळताना पाहिले. कालच्या दिवसातून आई गावदेवी चिंतामणी कल्याणचा संघ सेमीफायनल फेरीत दाखल झाला. त्यानंतर आजच्या दिवसात सकाळच्या सत्रात आपण पाहिलं 4 संघ चांगली फाईट देताना दिसले. त्यामधून KP9 भांडूप हा संघ सेमीफायनल फेरीत दाखल झाला आहे आणि आता इंटर कांजूरचे म्हणजे स्थानिक 8 संघ नॉकआउट पद्धतीमध्ये खेळताना आपण पाहतोय. पहिला सेमीफायनलचा सामना आहे इंटर कांजूर संघांमधील. ही फाईट देखील चांगली असणार आहे. दोन्ही संघ याच मैदानात प्रॅक्टिस करतात, सराव करतात आणि आज एकमेकांच्या विरुद्ध बऱ्याच स्पर्धांमध्ये देखील एकमेकांच्या विरुद्ध खेळले. चांगला अनुभव सर्व फलंदाजांचा गोलंदाजांचा एकमेकांना विरुद्ध राहिला आहे. पण आता मात्र वर्तनात कामगिरी करायची आहे. पुण्याचा मतंग सारंग हलक्या हाताने कट केलाय. एक धाव मिळते. आता तर यशने कोलर डप्प्याचा चेंडूचा ड्राईव्ह केला. थोडी बॅक फुटला गेले, जागा बनवली. चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. एक धाव मिळते. यश नाईकने देखील मागील 1-2 हंगामात चांगलंच आपलं नाव कांजूरमार्ग क्रिकेटमध्ये कोरलंय. ओमकार मालाडमधून देखील हा खेळाडू देखील खेळताना दिसलाय. उद्याच्या दिवसात देखील तो संघ व्यावसायिक संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसणार आहे. कुठेतरी लाईन नक्कीच चुकलाय. गोलंदाज वाईट बॉल आलाय. 4 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा स्टेप आउट आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. बॅकअप होतं. थोडं एक्स्ट्रा एफर्ट्स दाखवले असते झेल देखील झाला असता. बॅटची एज घेऊन चेंडू उडाला होता. क्षेत्ररक्षक काहीसा समोर पडला. थोडेसे एफर्ट्स जर जास्त असते तर नक्कीच मतंग सारंग देखील बॅक टू डगआउट पाहायला मिळाले असते. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह, चांगला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका होता. नजाकत होती फटक्यामध्ये. एकच धाव मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत नक्कीच नैनेश चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडू त्याने हाताळले. 6 धावा खर्च केले आहेत. पुन्हा स्टेप आउट झाले. फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि 1 धावावर समाधान. पहिले षटक समाप्त. धावसंख्या झाली आहे 7 नो लॉस. नक्कीच मतंग सारंग आणि यश नाईक या दोघांना माहिती आहे आपलं खेळपट्टीवर उभं राहणं खूप गरजेचं आहे. दोन्ही खेळाडू चांगल्या लयात या संपूर्ण हंगामात पाहायला मिळालेत. मतंग सारंग तर बरीच वर्ष कांजूरचं नाव मोठ्या मोठ्या पटलावर नेतोय, गाजवतोय. आपल्या नावाचा डंका देखील कायम त्याने चर्चेत ठेवलाय. त्याच अनुभवात यश नाईक देखील आता हळूहळू आपल्याला उभरता सितारा म्हणून दिसतोय. तसेच बरेच यंग टॅलेंट देखील आपल्याला कांजूरमार्गमधून हळूहळू उभरताना दिसत आहेत. गोलंदाजमध्ये नक्कीच कांजूर क्रिकेट क्लबमध्ये देखील एक यंग टॅलेंट पाहायला मिळतोय. ओम चव्हाण बालवीरच्या क्रीडांगणात सराव करणारा खेळाडू. हाईट कम फाईट ज्यादा. कृपया टीम मीटिंग्स कमी करा. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं संपवायची आहेत. तर गोलंदाजी मागील मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच प्रशांत. बेस्ट वर्सेस बेस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रशांत डोंगरे विरुद्ध मतंग सारंग. चांगला फटका. काऊ कॉर्नर झोन मध्ये गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. मतंग सारंग यांच्या बॅट मधून दर्जेदार चौकार.
देखील आता मुवमेंट मिळाली आहे, गती मिळाली आहे, 11 धावा झाल्या आहेत. या दोन फलंदाजांना रोखणं नक्कीच कांजूर क्रिकेट क्लबसाठी खूप गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडे बॅकफुटला गेले, काहीसा उशीर झाला फटका खेळण्यामध्ये, मिस टाइम झाला, डॉट बॉल आलाय. प्रशांत डोंगरे देखील कमी नाही आहे, त्यांच्याकडे देखील बरीच शैलीदार गोलंदाजी, मोठा अनुभव आहे. पण चांगला फटका, फलंदाज नक्कीच दाखल होतोय पॉपिंग क्रीजमध्ये. एक धाव नक्की मिळते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 12 धावा. महत्त्वपूर्ण मॅच आहे, सेमीफायनलचा सामना, इंटर कांजूरमधील 8 संघांमधील पहिला सामना सेमीफायनलचा. जय 11 विरुद्ध कांजूर क्रिकेट क्लब. या ठिकाणी नो चेंडू होता, हलकीशी उसळी मिळाली, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता यश यांचा, पण चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क. गेंद उडी, दर्शकों से जुडी. फलंदाज देखील डगआउट बोला. तेरा धावा झाले आहेत. नवीन बॅटर रोहन दाखल झालेत, एक आक्रमक फलंदाज आहेत. पहिले चालायला कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची इनरेज घेतली आहे, डॉट बॉल. प्रशांतने आता नक्कीच मात्र कमबॅक केलंय. नो चेंडूवर एक गडी देखील बाद आला. यश नाईक यांची खेळी संपुष्टात आणली, त्यानंतर एक डॉट बॉल. आता मात्र हा देखील फटका फसलाय, चुकी झाली आहे, गरज नव्हती. 2 महत्वाचे गाडी दुसऱ्या षटकात बाद झाले. गडी बाद झालाय. रोहन कृपया पॉइंट रिझन मध्ये ती छोट्या मुलाच्या इकडे जरा लक्ष द्या. कृपया त्या छोट्या मुलाला थोडं मागे घ्या, ती रशी सरळ करायची आहे. थँक्यू. नक्कीच आपलं देखील या क्रीडा नगरीत स्वागत आहे. सर्व कांजूरकर आज महापौर मैदानात दाखल झालेत. सर्व पाहत आहेत, आनंद लुटतायत. मुंबईकर 9 चषक 2025 चौथ्या पर्वात दर्जेदार आयोजन, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र कुठेतरी प्रशांतचा कमबॅक पाहायला मिळाला. केवळ 6 धावा खर्च केल्या. आता मात्र ओम चव्हाण यंग टॅलेंट आणि समोर मतंग सारंग. चांगली लढत, चांगली फाईट, बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळणार आहे. गोलंदाजाकडे वेग आहे, अचूक लाईन अँड लेन देखील आहे, चेंडू वळवण्याची कला देखील आहे. स्टेप आउट आला, गॅप मध्ये चेंडू. यस, 4 धावा. ओम चव्हाण यांचं स्वागत केलंय. नक्कीच रोहन
यांच्यावर लक्ष होतं, संघाची जबाबदारी देखील होती, पण या ठिकाणी रोहन बाद झाले. त्यानंतर सिद्धेश तारी मैदानात आले आणि ओम चव्हाण तिसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. आता पाहावं लागेल ओम चव्हाण कमबॅक करतील का. पण ते चांगला फटका जागा होऊन खेळायचा आणि डॉट बॉल आलाय. चौकारानंतर जर डॉट बॉल येतो तर नक्कीच कधी गोलंदाज वरचढ ठरतो. तिसरा चेंडू घेऊन ओम चव्हाण, पुणे ते चांगला चेंडू. आता मात्र मतंग सारंग यांच्या बॅट मधून अजून एक चौकार, अफलातून फटका. तीन चेंडू हाताळलेत ओम चव्हाण यांनी, 2 चौकार देखील आलेत. यंग टॅलेंट आहे, समोर मतंग सारंग आहे. मात्र हा अनुभव खूप महत्वाचा ठरणार आहे. आता केलेली चूक उद्या तुम्हाला सितारा बनवण्यासाठी खूप मेहनत करणार आहे. आणि या ठिकाणी मी काय म्हटलं, ओम चव्हाण कमबॅक झालाय, मोठा विकेट. नक्कीच आता तंबूच्या आसऱ्याला परततोय मतंग सारंग. 2 चौकार तर नक्की लगावले मतंग यांनी, पण मात्र ओम चव्हाण यांनी कमबॅक केला, चांगला गडी बाद करून दिलाय. ब्रेक थ्रू तर नक्की मिळालाय. एकवीस धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत. तीन चेंडूमध्ये 2 चौकार आले. त्यानंतर मात्र चांगला चेंडू ओम चव्हाण यांनी टाकला. चेंडूला उसळी देखील मिळाली आणि बॅटची एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि एक चांगली विकेट ओम यांनी संपादित केली आहे. मतंग सारंग बॅक टू डगआउट गेलेत. या विकेटची खूप महत्वपूर्ण अशी गरज देखील होती आणि ती गरज पूर्ण करून दिली आहे ओम चव्हाण यांनी कांजूरमार्ग क्रिकेट संघासाठी. आता मात्र नवीन बॅटर मैदानात अक्षय, हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे. सिद्धेश तारी अजून देखील मैदानात आहे. खूप भली मोठी चांगली लाईनअप जय 11 संघाची आहे. जसा सामना पुढे जातो तशी तशी प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. महापौर मैदान म्हटलं की सर्व स्पर्धा खूप चांगल्या रीतीने आयोजित केल्या जातात. मैदान देखील तेवढंच चांगलं अजूनपर्यंत राखलंय. आता मात्र पुन्हा एकदा ओम चव्हाण वेग होतोय, वेग पण पाहायला मिळतोय. नक्कीच 2 चौकार आले, त्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पुणे चांगला बॉल हलक्या हाताने फटका खेळून काढलाय. एक धाव मिळते. 9 धावा खर्च केल्या, एक महत्वपूर्ण गडी देखील बाद केला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 22. येणारं षटक देखील खूप महत्वाचं असणार आहे. 22 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या. येणाऱ्या षटकामध्ये 10 धावा जरी आल्या तरी देखील फायडेबल स्कोर या मैदानाचा विचार करून नक्कीच म्हणता येईल. आतापर्यंत आपण सामने पाहिले, 30-40 धावा देखील चेस झाल्या. 24 बॉल 24 धावा देखील डिफेंड झाल्या. 24 बॉल 27 धावा देखील डिफेंड केल्या. चांगलं आयोजन आणि या आयोजनात हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण या ठिकाणी अनुभवत आहे. चला नेक्स्ट मॅच SGP विरुद्ध V1 बोथ कॅप्टन्स. आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. चांगला बॉल लेग बाय स्वरूपात एकदा नक्की मिळते. प्रशांत गोलंदाजी मार्कवर, भला मोठा अनुभव, बरीच वर्ष क्रिकेट खेळत आहेत. नशिबाची साथ मिळत नाहीये. नक्कीच यष्टांचा वेध तर घेतलाय, मात्र बेल्स या ठिकाणी खाली पडल्या नाहीयेत. कधी कधी क्रिकेटमध्ये नशीब पण खूप महत्वाचं असतं, तेच पाहायला मिळालं. सिद्धेश तारी यांना जीवदान मिळालंय. किती मोठ्या स्पर्धा असू दे, किती कोणाचाही क्रेज असू दे, पण जेव्हा स्थानिक खेळाडू एकमेकांच्या अपोजिट खेळत असतात ती मजा काही वेगळीच असते. सागर मोरे सर यांनी देखील उल्लेख केला, कालच्या दिवसात एवढी गर्दी पाहायला मिळाली नाही, मात्र आज क्रीडांगण नक्कीच
प्रेक्षकांनी भरलेलं दिसतंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, तेवढाच चांगला ड्राईव्ह आणि तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण देखील प्रशांत डोंगरे. 24 धावा आतापर्यंत झालेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रशांत देखील चांगली गोलंदाजी करत आहेत. पुढे चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका. या ठिकाणी शेवटच्या क्षणी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, कुठेतरी मिसफील्ड झाली आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी नक्की जेव्हा मर्द मराठा भडकलाय तेव्हा भगवा झेंडा नक्कीच फडकलाय. पण आता अक्षय मात्र या ठिकाणी तळपतोय. 4 धावा त्याच्या बाडमधून आल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, निर्णायक चेंडू असतील. यस, आता मात्र कमबॅक पाहायला मिळते प्रशांत यांचं. चांगला चेंडू. डॉट बॉल असणार आहे, फेअर डिलिव्हरी. चांगला निर्णय या ठिकाणी पंचांचा पाहायला मिळतोय. त्याला कुठेतरी प्रत्युत्तर केलं होतं फलंदाज करणाऱ्या संघाने आणि या ठिकाणी रिव्ह्यू नक्कीच फेल झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे 28. अजून एक चांगला फटका आणि हा देखील चेंडू निघून जाईल. तेच तरार बंदुकीतनं निघावी गोळी, तसा फटका निघाला. लक्ष आहे तोपर्यंत जाऊया पुढील मॅचच्या टॉसकडे. SGP विरुद्ध V1. SGP विरुद्ध V1 दोन्ही कॅप्टन. आपण खेळपट्टीवर यायचंय. आपल्याला 1 मिनिटाचा अवधी असेल. आपल्याला वारंवार या ठिकाणी पुकार दिला जातोय. शानदार गोविंदा पथक आणि V1. चला कर्णधार खेळपट्टीवर यायचंय टॉससाठी. आमच्या पंचांचा हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. V1 कर्णधार आपण आलात. शानदार गोविंदा पथक SGP आपला कर्णधार. SGP कर्णधार. चला निखिल, आपण देखील जायचंय खेळपट्टीवर. एका बाजूला V1 संघ आहे, दुसऱ्या बाजूला SGP संघ. नाणेफेकीचा कौल केला जातोय. या फिडून होणारा फ्रेश सामना असणार आहे. या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल मैदानात केला जातोय. SGP संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. लवकरात लवकर आपला निर्णय देखील ते आपल्याला कळवतील. मैदानात जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे कांजूरमार्ग क्रिकेट क्लब संघाला. आणि यांच्याकडे देखील आता या अशा परिस्थितीत मनोज सुधार यांच्याकडे नक्की लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे सिद्धेश गवंडे यांच्याकडे देखील लक्ष असणार आहे. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. जबाबदारीपूर्ण
फलंदाजी करावी लागणार आहे, आक्रमण देखील करावं लागेल, संयम देखील दाखवावा लागेल. कारण समोर जर विचार केला तर गोलंदाजीची चांगली लाईनअप पाहायला मिळते. मतंग आहेत, राहुल आहे, पियुष आहे, त्यानंतर यश नाईक यांनी देखील मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली. यांच्या अगेन्स्ट 33 धावा बनवायच्या असतील तर आक्रमकता आणि संयम दोन्ही यांचा संगम आपल्याला बनवून फलंदाजी करायची आहे. चेसेबल देखील धावसंख्या आहे, डिफेंडेबल देखील आहे. कोण हिरो ठरणार आणि कोण झिरो ठरणार, कोण जाणार फायनल फेरीत, पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो कांजूरमार्ग क्रीडा नगरीत. महापौरच्या क्रीडांगणात आपण पाहत आहात मुंबई किरण 9 चषक 2025 चौथ्या पर्वात ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला दर्जा, चांगलं आयोजन कांजूरमार्गकरांसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय, इंटर कांजूरचे 8 संघ आता आपण खेळताना पाहतोय. त्यामधील एक ऑफमधून सेमीफायनलचा सामना या ठिकाणी रंगलाय. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे कांजूरमार्ग क्रिकेट संघाला. 33 धावा गोळा करण्यासाठी स्ट्राईक एंडला फलंदाज मनोज सुतार, भला मोठा अनुभव, एक चांगला बॅटर. तर गोलंदाजी मागवर कांजूरमार्गचा सितारा मतंग सारंग. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर झालं नाहीये, मिस टाइम होतोय. लेग बाय स्वरूपात एकदा मिळते. त्याचप्रमाणे या क्रीडानगरीत आमचे सन्माननीय दत्ताराम काका ढोपावकर म्हणजे जयचे वडील यांचं क्रीडानगरीत आगमन झालं आहे. काका, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. जय ढोपावकर यांचे वडील दत्ताराम काका ढोपावकर. नक्कीच लेग कटर पाहायला मिळाला, चांगला बॉल. सिद्धेश गवंडे उभे राहिले. मतंग सारंग याच्याकडे भला मोठा अनुभव आहे, शैली देखील आहे, दोन्ही चेंडू वळवण्याची शैली त्याच्याकडे आहे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू कांजूरमार्गचा सितारा. आता मात्र कुठेतरी नक्कीच लाईन चुकतोय, व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. 2 चेंडूंनी 2 धावा. आता तर चांगला फटका, फॉलो थ्रू मध्ये स्वतः मतंग सारंग चेंडू उडवतोय. एक डॉट बॉल. चुरशीची लढत आहे. स्थानिक संघ जेव्हा जेव्हा एकमेकांच्या अपोजिट खेळतात तर चुरशीच्या लढत पाहायला मिळतात. कारण एखादी चांगली खेळी, एखादा पराभव आणि एखादा विजय कायम चर्चेत असतो जोपर्यंत ती स्पर्धा पुढच्या वर्षी आपण खेळत नाही. पुन्हा एकदा स्वतः फॉलो थ्रू मध्ये आले त्यांनी या ठिकाणी मोठी विकेट. मनोज सुतार बॅक टू डगआउट. मिसकम्युनिकेशन झालं, दुर्बुद्धी सुचली, प्रेझेन्स ऑफ माइंड कुठेतरी या ठिकाणी चुकीचं ठरलं. मॅच नव्हती, नक्कीच मॅच मधील सर्वाधिक महत्त्वपूर्ण विकेट होती. मनोज सुतार तंबूच्या आसराला परतलेत.
कांजूरमार्ग क्रिकेट संघाचे नक्कीच फलंदाजीचा आधारस्तंभ म्हणून त्याला पाहिलं जातं आणि आता तोच गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आता मात्र नक्कीच जबाबदारीपूर्ण कामगिरी सिद्धेश यांना पार पाडावी लागेल. त्यांना साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानात दाखल झाला आहे ऋषी. आता करून दाखवावं लागेल कारण महत्त्वपूर्ण गडी एक मोठी विकेट तंबूच्या आसऱ्याला परतली आहे. आता जर वेग कमी होता आणि या ठिकाणी चुकी झाली आहे. राहुल आले त्या ठिकाणी चुकी होते. अशा प्रकारची चुकी चालणार नाहीये. नक्कीच फ्रस्ट्रेट दिसत आहेत मतंग सारंग. आतापर्यंत मतंग सारंग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राहुल होते. चुकी झाली. चेंडू निघून गेला 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी धावसंख्या कुठे थांबली होती तिला देखील आता मुवमेंट मिळाली आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा 33 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अशा प्रकारच्या जर चुका झाल्या तर नक्कीच सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते. त्याचप्रमाणे या क्रीडानगरीत आमच्या श्री साई स्पोर्ट्सचे फॅमिली मेंबर नरेश दादा मालुसरे यांचं या क्रीडानगरीत हार्दिक स्वागत असेल. व्हाईट बॉल नक्कीच चौकाराची या ठिकाणी आपण पाहतोय. थोडासा दबाव आता देखील मतंग सारंग यांच्यावर दिसतोय. आता मात्र कुठेतरी नक्कीच डेलिब्रेट पाहायला मिळतोय. संपूर्णपणे फसले या ठिकाणी फलंदाज. मे बी डुप्लिकेट डबल माइंड झाले असतील. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिलं षटक समाप्त झाले. 7 धावा तर आतापर्यंत आलेत. आता जिंकण्यासाठी समीकरण आहे 18 चेंडू आणि 26 धावा. येणारे 12 बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहेत. सामना कुठल्या बाजूने जाणार आहे. 18 चेंडू आणि 26 धावा. 2 मोठे प्रहार तर नक्कीच करावे लागणार आहेत. कांजूरमार्ग क्रिकेट क्लब यांच्याकडे तर बॅटिंगची लाईनअप भली मोठी आहे मात्र तेवढी चांगली गोलंदाजीचं लाईनअप चांगले स्पेल आतापर्यंत नक्कीच मागील मॅचमध्ये प्रत्येक गोलंदाजाने टाकलाय आणि या मैदानात देखील बरीच वर्ष सराव करतायत. तर फलंदाज देखील तेवढाच अनुभवी आहे आणि गोलंदाज देखील तेवढाच अनुभवी आहे. मात्र आता वर्तमानात कोण कोणावर या ठिकाणी हवी ठरणार. राहुल गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू. आपली शैली आपली कला आपलं कौशल्य दाखवलंय. चेंडू वळवलाय. डॉट बॉल आलाय. आता तर चांगला फटका स्वीपचा फटका पाहायला मिळाला. बॉल कनेक्ट देखील झाला. एकच धाव इथे. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी क्षेत्ररक्षणात देखील बदल पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षक नक्कीच जिकडे जिकडे बॅट्समनचा स्ट्रॉंग झोन आहे तिकडे तिकडे आपल्याला तैनात दिसत आहेत. प्रत्येक जण एकमेकांची स्ट्रॉंग पॉईंट नक्कीच ओळखून आहे तेच आपल्याला मैदानात दिसतंय. राहुल आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. एक डॉट बॉल एक सिंगल. आणि आता मात्र गेंद उडी दर्शकाची जागर जोडी. फलंदाज देखील आता जोडला जाईल तंबूच्या आसऱ्याला.
नक्कीच चांगला प्रयत्न होता. नंदकुमार होते त्या ठिकाणी, संपूर्णपणे झोकून दिलं चेंडूवर. शेवटच्या सणी चेंडू कुठेतरी गॅदर होऊ शकला नाही. झेल सुटला जातोय. पुन्हा एकदा या ठिकाणी स्टेप आउट झाले. पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकला. अजून एक गडी बॅक टू डग आउट. ऋषी देखील बाद झाले. डीजे नक्कीच नवरी ज्याप्रमाणे नटते त्याचप्रमाणे मैदान देखील नटलंय, सजलंय. मुंबईकर 9 चषक 2025 मुंबईकर 9 ची संपूर्ण टीम श्रीसाई स्पोर्ट्सचे सर्व शैलेशदादा पाटील, परागदादा पाटील, त्याचप्रमाणे श्रीसाई स्पोर्ट्सचे सर्व आमचं लाईव्हची टेक्निकल टीम, कॅमेरामॅन यांनी देखील हे नक्कीच क्रीडांगण सजवलंय. आणि सजलेल्या क्रीडांगणात ही चांगली फाईट आपण पाहतोय. चैतन्य नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. कुठेतरी आता ही परिस्थिती सांभाळावी लागेल कांजूरमार्ग क्रिकेट क्लब. पुण्याचा चांगला फटका. यश नाईक तेवढी चांगली फेकी. एक धाव कंप्लीट केली जाते. दोन षटकांचा खेळ समाप्त झाले. धावसंख्या झाली आहे 10. आता जिंकण्यासाठी 12 चेंडूंनी 33 धावा. कुठेतरी नक्कीच बॅकफुटला आता दिसतोय संघ कांजूरमार्ग क्रिकेट क्लब. 12 मध्ये 23 धावा चेसेबल आहेत. मात्र आतापर्यंत बरेच महत्वपूर्ण फलंदाज कांजूरमार्ग क्रिकेट संघाचे माघारी परतलेत. आणि यापुढील देखील 2 जे गोलंदाज आहेत त्यांना देखील चांगला अनुभव आहे या मैदानाचा. चांगली कामगिरी आतापर्यंत बऱ्याच स्पर्धेमध्ये त्यांनी देखील केली आहे. आणि आता त्यासाठी 12 चेंडूंनी 23 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर यश नाईक. बारा चेंडूंनी 23 धावा. फायनल फेरीत कोणता संघ जाणार? येणारे 12 बॉल सर्वांची उत्तरं देणार. पहिलाच बॉल इनसाइड आउट. चांगला फटका होता. पॉइंट रिझर्व मध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. एकच धाव मिळते. 11 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा एकदा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. थोडे बॅकफुटला आले होते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चैतन्य आता मात्र नक्कीच मोठे प्रहार करावे लागणार आहेत. येणारे 4 चेंडू गोलंदाजासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहेत. आणि या 4 चेंडूवर नक्कीच मोठे प्रहार करावे लागतील. 10 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी दांडी होते. गोल. आता मात्र नक्कीच कुठेतरी बॅकफुटला संघ पाहतोय. खेळी देखील थोडी ढासाळलेली दिसते कांजूरमार्ग क्रिकेट क्लब संघाची. मात्र सामना अजून संपला नाही आहे. क्रिकेटचा खेळ आहे. लोकांच्या मनामनात रुजलेला हा खेळ. क्षणार्धात हिरो आणि क्षणार्धात झिरो बनवणारा खेळ. 9 चेंडून 21 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय नक्कीच यश नाईक. केवळ 2 धावा खर्च केले 3 चेंडू मध्ये. पुढे स्टेप आउट आले. कॉर्नर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळतोय. 1-1 धावांनी आता मात्र सामन्यामध्ये काही बदल होणार नाहीयेत. मोठे प्रहार मारावेच लागणार आहेत. प्रशांत
हे करून दाखवू शकतात. आठ चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण चेंडू. पहिलाच बॉल चांगला कव्हर ड्राइव्ह आणि यस महत्वपूर्ण चेंडूवर महत्वपूर्ण फटका. प्रशांत यांच्या बॅट मधून अफलातून 4 धावांसाठी हा फटका आलाय. शनी आलाय हा चौकार. स्टेप आउट झाले. चांगला कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. 4 धावा मिळाल्या. समीकरण आता 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. एक महत्वपूर्ण फटका जर आलाय, दुसरा देखील आला तर सामन्यामध्ये नक्कीच रंगत वाढणार आहे. प्रेक्षकांची गर्दी पाहायला दिसणार आहे. सामना संपेपर्यंत नक्कीच कोणी आपल्या जागेवरून हलणार नाहीये. असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला नक्कीच येणार आहे. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. प्रशांत यांच्या बॅट मधून एक चौकार तर आता आलाय. पुन्हा स्टेप आउट आले. अजून एक चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह होता. आता मात्र सिद्धेश तारी होते. त्या ठिकाणी कुठली चुकी झाली नाहीये. षटक झाले. समाप्त. धावसंख्या झाली आता 18. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 15 धावा देखील या मैदानात होऊ शकतात. आता 15 धावा रोखण्यासाठी मला वाटतं ही जबाबदारी नक्कीच पियुषवर असणार आहे. एक चांगला गोलंदाज आहे. एक फिरकीपट्टू देखील म्हणता येईल. मात्र फलंदाजीसाठी अजूनही प्रशांत मैदानात आहेत. त्यांच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय आणि अजित यांच्याकडे देखील त्यांचा अनुभव आहे. तेच आपण ऐकतोय मैदानात, खेळपट्टीवर पाहतोय. काहीसं कान मंत्र दिलं जातंय. ते कान मंत्र आता उपयोगी पडेल का? 6 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक वर्ग, त्याचप्रमाणे लाईव्हवर जोडलेले आमचे सर्व लाईव्ह प्रेक्षक देखील, यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. इंटर कांजूरचा सामना या ठिकाणी रंगलाय. सेमीफायनलची लढत आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. प्रशांत नक्कीच स्टेप आउट आले होते आणि या ठिकाणी कुठली धाव घेण्याचा प्रयत्न नाही. जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायचा विचार त्यांचा आहे आणि या ठिकाणी ते आता करून दाखवतील का? नक्कीच जबाबदारी तर त्यांनी स्वीकारली आहे. 5 चेंडू 15 धावा. पुढे स्टेप आउट आले. चांगला ड्राइव्ह पाहायला मिळाला. यस स्ट्राईक मी का नाही चेंज केली, तेच या ठिकाणी प्रशांतने दुसऱ्या चेंडूवर त्याचं उत्तर दिलंय. त्याचं उत्तर दिलं की मी का स्ट्राईक घेतली आहे. चौकार आलाय. आता समीकरणाचा जो विचार केला, 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू 11 धावा. पहिल्या चेंडूवर पियुष हवी ठरले. दुसऱ्या चेंडूवर प्रशांत हवी ठरले. आता तिसऱ्या चेंडूवर कोण कोणावर पडणार बारी? अजून एकदा प्रशांत आणि आता मात्र टिपला जेल प्रशांतचा. मोठी विकेट. आता जो फलंदाज मैदानात दाखल झालाय, कांजूरमार्ग क्रीडा नगरीतील बरीच वर्ष चांगले क्रिकेट खेळत आलाय बिट्या. या खेळाडूंनी असे बरेच सामने जिंकवले. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पहिला चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झाले. फेकी केली आहे. 1 धाव तर कंप्लीट केली आहे.
पण एका धावेने काही आता फरक पडणार नाहीये. 2 चेंडू आणि 10 धावा. आतापर्यंत मॅच जर पाहायला गेलं चांगली पकड मजबूत दिसते जय 11 संघाची. फायनल फेरीत दाखल होणारा संघ ठरतोय का जय 11, कारण आता 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस. आणि या ठिकाणी यस फटका फसला आणि सामना मला वाटतं आता नक्कीच नावावर गेलाय जय 11 संघाने. इंटर कांजूरमधून मुंबईकर 9 चषक 2025 चौथ्या पर्वात फायनल फेरीत दाखल होणारा पहिला संघ ठरतोय का जय 11. आतापर्यंत नक्कीच नाव तर नक्की कोरलंय. शेवटची एक चेंडू औपचारिकता म्हणून बाकी आहे. आणि अजून एक गडी बाद होतोय. पियुष यांना बॅक टू बॅक 2 विकेट मिळत आहेत आणि जय 11 संघ या ठिकाणी फायनल फेरीत दाखल झालाय. वेल प्लेड बॉयज, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आमचे सर्वांचे लाडके काका लौकिक प्लीज आपण व्यासपीठावर आपल्याला विनंती असेल आपल्या हस्ते या ठिकाणी